नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अनैतिक संबंधातून होत असलेल्या हत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच निर्गुण हत्या माळशिरस मधील एका तरुणाची झाली आहे. या तरुणाला त्याच्याच प्रेयसीने आणि तिच्या कुटुंबियांनी संपवलं. मात्र या प्रकरणातला ट्विस्ट असा की खरं तर या मारेकऱ्यांना या तरुणाला ठार मारायचं नव्हतं, तर त्याला केवळ मारहाण करून सोडून द्यायचं होतं. मात्र तसंच झालं नाही. बेदम मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आणि आता सर्वच आरोपींना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया. आकाश खुर्द पाटील असं या मयत तरुणाचं नाव असून तो माळशिरस तालुक्यातील पिल्लीव या ठिकाणी राहत होता. तो विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे. मात्र तरीही 28 वर्षीय आकाशचे त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या महिलेचा पती नोकरीनिमित्त परदेशात असायचा, त्यामुळे त्या दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले. या महिलेने आकाश बरोबर केलेलं चॅटिंग वाचून तिच्या नवऱ्याला व 17 वर्षीय मुलीला अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे या महिलेने अनेकदा आकाशकडे संबंध तोडण्याची मागणी केली. मात्र आकाशने तसं करायला नकार दिला. तो या महिलेला त्यांच्या दोघांचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. हीच धमकी देऊन वारंवार त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी या धमक्यांना आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याला ही महिला कंटाळून गेली. तिचा पती आणि मुलगा हे आधीपासूनच आकाशचा काटा काढण्याच्या विचारात होते आणि त्यामुळे त्या तिघांनी मिळून आकाशला अद्दल घडवण्याचं ठरवलं. आकाशला बेदम मारहाण केली तर तो भीतीपोटी हे संबंध तोडेल अशी अपेक्षा त्यांना होती. त्यामुळेच त्याला मारहाण करण्याचा प्लॅन या तिघांनी आखला. त्यासाठीच त्यांनी आकाशला चांदापुरी परिसरातील शेतात बोलावून घेतलं. तिथे त्याला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. त्याला चटकेही दिले. मात्र ह्या मारहाणीत त्याचा जीव जाऊ नये म्हणून त्याला पाणीही पाजलं. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या आकाशला मारेकऱ्यांनी पिल्लीवच्या वन विभागाच्या परिसरात आणून टाकलं. तिथून जाणाऱ्यांना आकाश दिसेल व त्याला कोणीतरी दवाखान्यात घेऊन जाईल अथवा घरी नेऊन सोडेल असं या तिघांनाही वाटलं. मात्र तसंच झालं नाही. या मारहाणीत आकाशचा मृत्यू झाला. विवस्त्र अवस्थेतील त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. या प्रकरणी आता मुख्य आरोपी असलेल्या देवदास चोरमले याच्यासह त्याच्या पत्नीला आणि मुलाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर आकाशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र या हत्येमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या अमानुषपणे मारहाणीची प्रकरणं किंवा मग हत्येची प्रकरणं किती प्रकर्षाने जाणवत आहेत हे सुद्धा समोर येत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारचं धाडस आरोपींनी करू नये यासाठी अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमधल्या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा सर्वसामान्यांकडून केली जाते. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.